नमस्ते. मी आज घरी कशी अंडा करी बनवते ते तुम्हाला दाखवते. हे कांदा मसाला घेतलाय, गरम मसाला, हळद, कोथिंबीर, जिरे, मोहरी. हे बघा तुम्हाला हे वाटण आणि अंडे कशी इझिली फोडायचे मी तुम्हाला दाखवते. फक्त हे करायचं, गोलगोला गोलगोला असं राऊंड करायचं, ती लगेच अंडे सोडतात. पाहू शकता हे बघ, असे सगळे अंडे सोलून घ्यायचे. आधी फक्त फोडायचे आणि गोल 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 असं फिरवायचं. इझिली अंडे ओपन होतात सगळे. फोडून फक्त गोल करायचं. मी कढई तापायला ठेवली, त्यात 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झाले का बघायचं. मी जिरे टाकले. आता मोहरी टाकायची 1 चमचा. गरम मसाला टाकला, कांदा मसाला. वाटण टाकायचं कांदा खोबऱ्याचं. मी ना हे अंडा करी करण्यासाठी ना, मी अंडा मसाला करी करण्यासाठी ना लोखंडाची कढई वापरते. कारण की लोखंडाच्या कढईमध्ये ना टेस्ट येते, खूप छान टेस्ट येते. करायची भाजी आणि स्टीलच्या पातेल्यात काढायची, म्हणजे काळी पडत नाही. नाही तर खूप वेळ ठेवलं ना तर ती काळी पडते लोखंडाच्या तव्यामध्ये. त्यामुळे झाली का भाजी लगेच पातेल्यात काढून ठेवायची. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी घ्यायचं. तुम्हाला रस्सा पातळ हवा असेल तर पातळ पाणी घ्यायचं जास्त. चपाती बरोबर रस्सा खायचा असेल ना तर थोडा घट्टच ठेवायचा, आणि भाकरी बरोबर खायचा असेल तर थोडा रस्सा पातळ धरायचा. म्हणजे टेस्टला पण छान लागतो आणि भाकरी बरोबर खाता पण येतं. हे बघा, आणि मी लोखंडाच्या कढईत ना तेल जास्त तापून नाही द्यायचं, नाही तर मसाला जळून जातो. चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 चमचा मीठ. एक आणि थोडं, कारण मी आता चपाती बरोबर खाणार आहे आणि भाकर पण माझ्या मिस्टरांना भाकर आवडते ना, त्यामुळे त्यांच्यासाठी मी भाकर करणार आहे. त्यामुळे मीडियम, मी खूप पातळ पण नाही ठेवलं आणि खूप घट्ट पण नाही. आणि आता हे अंड्याला आहे ना थोडे थोडे असे काप घ्यायचे. मग ते अंडे आतमधून पण चांगले लागतात. आणि उकळले का मग त्यात अंडे सोडायचे. मी हे गावरान अंडे आणले, त्यामुळे ते एवढे छोटे. गावरान अंड्याची टेस्ट छान लागते रस्सा भाजीची. सोलताना आहे ना जास्त दाबायचे नाही, वरच्या वर असं आहे ना हे करायचे टरखलं, म्हणजे व्यवस्थित इझिली निघतात. आणि ही भाजी रस्सा आहे ना आतमध्ये गेला ना, हे अंडे पण टेस्टला चांगले लागतात.
आता ही उकळी येऊन द्यायची, उकळी आली ना मग त्यात सोडायची. हे बघा, याला उकळी आली आहे रस्स्याला. आता मी त्यात अंडे सोडणार आहे. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, नाही आवडलं तर पण लाईक नका करू, मग डिसलाईक करा. आणि तुम्ही नवीन लोकांना चान्स नाही दिला तर कसं कळणार की तुम्हाला व्हिडिओ आवडतो की नाही आवडत. सगळ्यांनी म्हटलं आम्हाला शाहरुख खानच आवडतो, तर सगळ्यांनी शाहरुख खानचेच पिक्चर पाहिले तर कसं होणार, बाकीच्यांना कोण चान्स देणार, असं पण असतं ना. त्यामुळे सगळ्यांना एकदा टाईम दिला पाहिजे आणि सगळ्यांना लाईक डिसलाईक केलं पाहिजे, की आम्हाला कळतं तरी ना की तुम्हाला आमचा चॅनल आवडतोय की नाही आवडत. म्हणजे माणूस प्रमोट तरी होतं की हा बाबा आपल्याला आपला व्हिडिओ कशात चुकतं, आपण कशात चुकत नाही, हे कोणीतरी दाखवून दिलं ना मग आपण पुढं जातो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. थँक्यू.